तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कृतीला, त्याचबरोबर जो विषय समाजशास्त्र हा विषय जो मला जगवतोय, त्या विषयाला वाहून घेतलेल्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रो, कालच्या भागामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी की भीम माझा कसा होता त्या अनुषंगाने त्याचं अवलोकन केलं होतं की गीताच्या माध्यमातनं भीम माझा कसा होता. महाकवी वामनदादा कर्डक यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे की चांदण्याची छाया कापराची काया, कापर म्हणजे कापूर, कापुरासारखी काया होती. चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता भीमराया. भीमराया कसा होता हे सांगणारं वर्णन वामनदादा कर्डक यांनी या गीताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की भीमराया कसा होता, चोचीतला चारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पाखराया होता माझा भीमराया. भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पाखराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता भीमराया. याचं विश्लेषण कालच्या भागामध्ये केलंय. म्हणजे बाबासाहेबांविषयी आपण काय बोलावं, किती बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. हा भाग आपण कालच्या भागामध्ये बघितला. पण बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी बोलत असताना बाबासाहेबांची कर्तृत्वाची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला समजावून घेणं खूप गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना जर रमाई मातेसारखी जर पत्नी लाभली नसती तर बाबासाहेबांना दलितांच्या, वंचितांच्या, तत्कालीन अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजांचं नंदनवन करता येणं शक्य झालं नसतं. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आजच्या या भागामध्ये रमाई मातेच्या संदर्भाने खऱ्या अर्थानं बोलायला जर गेलं तर त्यागमूर्ती रमाई मातेच्या अनुषंगाने आपल्याला आजच्या गीताच्या माध्यमातून रमाई माता समजावून घ्यायची. आणि म्हणून मी तत्पूर्वी एक नम्र निवेदन करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडवण्यामध्ये रमाबाई यांचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. माता रमाईने आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केलेले होतं. आणि हे रमाबाईंनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केलं नसतं तर बाबासाहेबांना शून्यातून विश्व निर्माण करता आलं नसतं. हे आपल्याला कधीही नाकारता येत नाही. आणि म्हणून कवी, गीतकार जे दामोदर आहेत त्यांनी या गीताच्या माध्यमातनं रमाई माझी कशा पद्धतीची होती हे सांगितलेलं आहे. मला आवाज नाही आहे. गीताचे बोल, गीताचे शब्द जे कवी दामोदर यांनी व्यक्त केलेले आहेत ते तुम्हाला फक्त सांगतोय. मला आवाजातनं गाता येत नाही, सुमधुर अशा पद्धतीचा माझा आवाज नाही आहे. पण बाबासाहेबांविषयी प्रखर आंबेडकरवादी असल्यामुळे बाबासाहेबांविषयी प्रचंड प्रमाणामध्ये आत्मीयता आहे, प्रचंड प्रमाणामध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जे जे प्रसंग आलेले आहेत, त्या प्रसंगाला त्यांनी कशा पद्धतीनं तोंड दिलेलं आहे हे आपल्या समाजापुढं आलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. त्यांच्या कार्याचं गुणगौरव हे केलंच पाहिजे. आणि म्हणून कवी दामोदर या गीतामध्ये काय म्हणतात बघा की माता रमाई कशा पद्धतीची होती, काय होती. तुम्हाला हे गाणं यूट्यूबवरती सर्च करून तुम्हाला ऐकता येईल. यामध्ये मला टाकता येत नाही. त्याचं कारण असं की कॉपीराईट येण्याची
भीती जास्त असते. आणि म्हणून तुम्हाला शब्दाच्या रूपामध्ये मी सांगतोय. नवकोटीची माता अशी ही उदार अंतःकरणाची. गाणं ऐका, त्यावेळेला तुमचा चाल त्याची लक्षात येईल. नवकोटीची माता अशी ही उदार अंतःकरणाची, रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकराची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. या शब्दाला जी आवाज देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे, आनंद शिंदे साहेबांनी. आणि आनंद शिंदे साहेबांच्या आवाजामध्ये जेव्हा आपण हे गाणं ऐकतो त्यावेळेला आपल्या अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धत माता कशी होती? 9 कोटीची माता अशी ही उदार अंतःकरणाची. 9 कोटीची माता, माता म्हणून आपण त्यांना समजतो. रमाईकडे रमाबाई म्हणून बघत नाहीत आपण, एक माता म्हणून बघतो. आणि म्हणून 9 कोटीची माता अशी ही उदार अंतःकरणाची एवढी होती की रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. अशा पद्धतीने कवीने आपल्या गीताच्या माध्यमातून रमाबाई आपल्यापुढं उभं ठेवलेली आहे की माझी माता रमाई होती कशी, तिनं काय केलं, हे या गीताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला प्रबोधन करणारे, भाषणं देणारे, व्याख्यानं देणारे, सांगणारे खूप असतात, परंतु माझ्या आवडीचा विषय गाणे आहे. मला आवाज नाही, पण गाण्याच्या माध्यमातून जेवढा बाबासाहेब कळतो, जेवढे तथागत भगवान गौतम बुद्ध कळतात, जेवढा माता रमाई कळते, तेवढे प्रबोधनातून कळतात. कारण संगीत, या संगीताच्या माध्यमातून दिलेली त्याला चाल ऐकायला अतिशय सुंदर, अप्रतिम आणि संपूर्ण त्यांचं जीवनचरित्रच आपल्यापुढं उभं राहत असतं. असाच एक प्रसंग की बाबासाहेब आणि रमाबाई जेव्हा राजगृहामध्ये राहायला गेले. राजगृहामध्ये राहत असताना कधीकधी अचानक बाबासाहेबांना विदेशात जावं लागत असे. आणि म्हणून बाबासाहेबांनी एकदा रमाबाईला धारवाडचे जे असणारे आपले वराळे साहेब आहेत, वराळे काका, यांच्याकडं, या आपल्या मित्राकडं काही दिवसासाठी रमाईला पाठवलं. आता वराळे काका जे धारवाडला राहायचे ते लहान मुलांचं हॉस्टेल चालवायचे, वसतिगृह. आणि मग या वसतिगृहामध्ये राहायला असणारी जी लहान मुलं होती ती सायंकाळच्या वेळेला त्यांच्या पटांगणामध्ये, आवारामध्ये खेळायला यायची. या 2-4 दिवसामध्येच रमाबाईचं आणि लहान मुलांचा एक प्रकारचा लळा लागला की रमाबाईंना 2-4 दिवसामध्येच या लहान मुलांचा लळा लागला. आणि लळा लागल्यानंतर मग 1-2 दिवस झालं मुलं दिसली नाहीत पटांगणामध्ये, आवारामध्ये खेळताना. आणि मग रमाबाईंनी वराळे काकांना विचारलं की मुलं दिसत नाहीत, मुलं का खाली खेळायला येत नाही आहेत? तर वराळे काका म्हणाले की मुलं गेली 3 दिवसापासून उपाशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी जे अनुदान मिळतं ते अजून मिळालेलं नाही आणि त्यामुळं त्यांना मला खाऊ पिऊ घालता आलेलं नाही, त्यामुळं मुलं उपाशी आहेत. हे सांगत असताना खऱ्या अर्थानं वराळे काकांचा कंठ दाटून आलेला होता. जेव्हा हे वराळे काका रमाबाईशी असं बोलतात, सांगतात की गेल्या 3 दिवसापासून मुलं उपाशी आहेत, काही अन्नाचा कण त्यांच्या पोटामध्ये नाही आणि म्हणून ते खाली आलेले नाहीत. तत्क्षणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता रमाबाई उठल्या, उठून घरात गेल्या आणि कपाटामध्ये जी डब्बी ठेवलेली होती ती डब्बी काढली आणि डब्बी उघडून त्यातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काकांच्या समोर धरल्या आणि म्हणाल्या की काका, या बांगड्या घ्या, या बांगड्या घ्या, बाजारात जा, सोनाराला विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची सोय त्वरित करा, तात्काळ करा. प्रसंग बघा कसा आहे की जिथं बाबासाहेब नाही आहेत, स्वतःचा नवरा तिथं नाही आहेत आणि बांगड्या काढून सोनाराकडं विकून टाका किंवा गहाण ठेवा, काय करायचं ते करा तुम्हाला, पण मुलं उपाशी राहता कामा नये. रमाबाईनं घेतलेला निर्णय. मग बाबासाहेब आपल्याला आपण त्यांच्या माघारी ह्या बांगड्या विकायला दिल्यात, यावर काय म्हणतील याचा कुठल्याही प्रकारचा विचार रमाबाईंनी केलेला नाही आहे.
कारण त्यांना सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती असणारी करुणा ही मौल्यवान ठरली होती. रमाबाई अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता माता रमाईत होती. आणि म्हणून या प्रसंगाला अनुसरून कवी गीतकार हरेंद्र जाधव यांनी एक गीत लिहिलं आणि आनंद शिंदे यांनी ते गायलं आणि गाऊन ते अजरामर केलं. गीताचे बोल ऐकताना अक्षरशः रडायला येतं. का रडायला येतं? की एक माता, एक स्त्री काय म्हणते बघा. नको हे कांचन अंगभूषवाया, हवे मला कपाळीचे कुंकुपती राया, दागिने घ्या ओ घ्या. मित्र, मला आवाज नाही आहे, पण बाबासाहेबांचं गाणं प्रखर आंबेडकरवादी असल्यामुळं म्हणायला मला अजिबात लाज वाटत नाही आहे, संकोच वाटत नाही. कारण येता जाता उठता बसता या गाण्याने मन भरून येतं, मन प्रसन्न होतं, प्रफुल्लित होतं आणि म्हणून मी नेहमी गुणगुणत असतो. नको हे कांचन अंगभूषवाया, हवे मला कपाळीचे कुंकुपती राया, दागिने घ्या ओ घ्या. कांचन म्हणजे सोनं. सोनं मला कशाला पाहिजेत? अंग भुषवाला कशाला पाहिजेत? कशाला वावरायला पाहिजेत? अहो, मला सगळ्यात महत्त्वाचं काय की माझा पतिरायाचं कुंकू, माझं सौभाग्य. कोण बोलते? रमाबाई. आणि शब्द कुणाचे आहेत? हरेंद्र जाधवांचे. पुढं काय म्हणतात बघा. रूपचंद्र आभाळाला शोभते, कुंकू तसे कपाळाला लागते. काय म्हणतात की आभाळाला शोभा जर कशानं येत असेल तर ती चंद्राने येते. रूपचंद्र आभाळाला शोभते. आभाळाला शोभा आणण्याचं काम चंद्र करतं, तसं माझ्या कपाळाला शोभा आणण्याचं काम माझं हे कुंकू करतं. मला दागिने कशाला पाहिजेत? कशाला हवेत मला दागिने? रूपचंद्र आभाळाला शोभते, कुंकू तसे कपाळाला लागते. गगन जसे या धरतीला छाया, छाया सावली म्हणजे हे आकाश धरतीला जसं छाया देतं, सावली देतं, तसं माझ्या ह्या कपाळाचं कुंकू मला सावली देतं. काय अर्थ दडलेला आहे बघा. म्हणून त्या असं या वाक्यामध्ये किंवा या कडव्यामध्ये असं होतं. रूपचंद्र आभाळाला शोभते, कुंकू तसे कपाळाला लागते. गगन जसे या धरतीला छाया, हवे मला कपाळीचे कुंकुपती राया, दागिने घ्या हो घ्या. काकाला विनंती करतायत वराळे काकांना की दागिने घ्या, तुम्ही मार्केटमध्ये न्या, विका किंवा गहाण ठेवा, पण मुलं उपाशी ठेवू नका. रमाबाई म्हणतात, मला कशाला पाहिजे सोनं नाव? माझा नवरा एवढा माझ्यासोबत आहे की जसं गगनाला छाया देतं, धरतीला छाया, एवढ्या मोठ्या धरतीला हे गगन जसं छाया देतं ना, तसा माझा नवरा मला छाया देणार आहे. हे आभूषणं वगैरे कशासाठी पाहिजेत? पुढे जाऊन ते असं म्हणतात. दागिने हे घडीभर शोभती, माझे तुम्ही जन्माचे सोबती. तुम्ही हे जीवन माऊलीची माया, हवे मला कपाळीचे कुंकुपती राया, दागिने घ्या ओ घ्या. काय अर्थ दडलेला आहे? अहो, दागिने किती वेळ घातलं तर किती वेळ मला शोभणार आहेत ते, पण तुम्ही तर जन्माची माझी सोबती आहात, आहे का नाही? जीवनभराची माऊलीची माया देणारी तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मला ही आभूषणं काय कामाची? माऊलीचं वर्णन, आहे का नाही? आणि म्हणून कपाळीचं कुंकू माझ्यासोबत असताना काका तुम्ही घ्या, न्या, अशा पद्धतीचं रमाबाई त्यांना विनवणी करतायत. एवढंच म्हणेल की मी तुम्हाला एक दोनच कडवी सांगितली. तुम्ही संपूर्ण यूट्यूबवरती हे गाणं जरूर ऐकावं यासाठी केलेला हा प्रयत्न. कारण हे गाणं ऐकून आपल्या अंगामध्ये काय संचारतं, आपलं मन हे आपोआप गायला लागतं की काय या लोकांनी आपल्यासाठी कार्य करून ठेवलेले आहेत आणि हे आपली दैवत आहेत.
बाबासाहेब, तथागत, रमाबाई ही आपली दैवत आहेत, यांचं आपण गुणगान केलंच पाहिजे. आणि त्यासाठी केलेला हा छोटेखानी प्रयत्न आहे. रमाबाईचे पती बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झालेत. या पतीनं म्हणजे बॅरिस्टर झालेल्या पतीनं जो विलायतीमध्ये गेलेले आहेत आणि विलायतमध्ये इंग्लंड या ठिकाणी त्यांना बॅरिस्टर ही पदवी मिळाली. ग्रेज इन लंडन या ठिकाणी त्यांना बॅरिस्टर ही पदवी 1922ला प्राप्त झाली. आणि त्यांनी मग तिथनं पत्र लिहिलं आपल्या पत्नीला, प्रिय रामूला. आणि रामूला सांगितलं की, रामू म्हणजे रमाई माता, की तुझा पती, तुझा नवरा बॅरिस्टर झालेला आहे. किती आनंदाची गोष्ट. आणि मी पत्राद्वारे बाबासाहेब कळवतात रामूला की मी बॅरिस्टर झालो आहे आणि 3 एप्रिल 1923ला भारतामध्ये येतोय. आता पूर्णपणे अशिक्षित असणाऱ्या रमाबाईंना बाबासाहेबांच्या सहवासांनी काही वाचायला लिखायला शिकवलेलं होतं. रमाबाई वाचत होत्या, वाचायला शिकल्या होत्या. आणि मग हे बाबासाहेबांचं पत्र त्यांनी वाचलं आणि वाचल्यानंतर बॅरिस्टर झालेल्या नवऱ्याची बायको, पती बॅरिस्टर, तेही लंडनमधनं, ग्रेज इन लंडन नामांकित असणाऱ्या प्रख्यात असणाऱ्या संस्थेमधनं. आणि मग रमाबाईच्या आनंदाला पारावर राहिला नाही की आपला नवरा हा बॅरिस्टर झालेला आहे. आणि मग ते आता वापस यायला लागले भारतामध्ये. संपूर्ण शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, त्यांचं संपूर्ण शिक्षण झालेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी संसाराकडं जरा दुर्लक्षच केलं होतं, पण आता त्यांचं संपूर्ण शिक्षण संपलेलं आहे आणि ते आता घराकडे आपला संसार थाटायला यायला लागलेले आहेत संपून. आणि मग झालेला आनंद या गाण्याच्या माध्यमातून कवी दिलराज पवार आणि गायन केले त्यांचं आनंद शिंदे यांनी. गीताचे बोल ऐकताना अक्षरशः रडायला येतं. जेव्हा मी तुम्हाला हे सांगतोय त्यावेळेला माझा कंठसुद्धा दाटून येतं. एवढा आनंद रमाबाईला, म्हणजे रमाबाईचा झालेला आनंद, रमाबाईला हे पत्र वाचून झाल्याचा आनंद की माझा पती पदवी प्राप्त करून येतोय, सर्वोच्च पदवी प्राप्त करून येतोय. आणि येत असताना मग हे कुणाला सांगावं, कुणाजवळ तरी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आणि म्हणून रमाबाई ह्या आपल्या भावना आपल्या असणाऱ्या शेजारणीला सांगतात. शेजारणीला काय सांगतात? वदे रमाई साजनी बाई, काय सांगू मी ती नवलाई. वदे म्हणजे रमा सांगायला लागली. मन गहिवरलं फुलून बहरलं, मन गहिवरलं फुलून बहरलं, पतूर आलंय आज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ. हे आपली भावना, ती मनातली भावना एक पत्नी आपल्या नवऱ्याच्या प्रती त्या शेजारणीला सांगायला लागलेली आहे. आणि माझा नवरा कसा आहे? गुणी गुणांचा राजा दिनांचा, थाटण्या संसार साज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ. गोड गोड ही कानी पडली सुमधुर गवानी, गोड गोड ही कानी पडली सुमधुर गवानी, धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी. साकार झालं फळाल आलं सपान वैभव ताज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ. जे स्वप्न बघितलं होतं ते फळाला आलंय. दुबळ्या संसारात माझ्या दिल्या कोटी अनकोटी, त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी. मनी ग स्फूर्ती पाहून कीर्ती, मनी हे मनात लाज येणार बाई,
बॅरिस्टर साहेब माझ. काय 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 शब्द आहेत. दुबळ्या संसारात, संसार कसा आहे माझा फाटका आहे. मला माझं खायला नाही आहे, पण ही 9 कोटी जनता बाबासाहेबांनी माझ्या पदरात टाकलेली. मला सुद्धा सांगताना गैवरून यायला लागलेलं आहे. पण असं असताना सुद्धा या बाळांना गोंजारायला माझी ओटी समर्थ आहे असे रमाय सांगताय. फार भावनिक. जरूर ऐका. याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय, कारण मला सुद्धा सांगत असताना गैवरून आलेलं आहे. मित्रो, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.